ती शुभ सन्मान केला जातोय. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी लागणारी जी ट्रॉफी होती त्यांच्या माध्यमातून जर पहा या मॅच साठी पहा अगदी दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल. जो फलंदाज 50 क्रॉस करेल 50 धावा ठोकेल त्या फलंदाजाला अर्जुन कातकरी पराडे यांच्याकडनं अगदी 1500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला बॉल पहा मैदानाच्या आतमध्ये ज्या मयूर वाघनं अगदी आपण जर पाहिलं मित्रांनो थैमान घातलं होतं ह्या RPL सीझन 1 मध्ये त्या मयूर वाघवरती आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल किशोर नाईक यांचा अगदी सटीक लेंथ विकेट किपर संतोष कातकरीच्या हातामध्ये जाऊन विसावता आणि पाहता इथनं पहिला बॉल निघून चालला डॉट बॉल. या बली पहा खोलात टाकला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे वा जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एस पहा शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावरती सन्माननीय समीरजी मुकणे साहेबांचा मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय या ठिकाणी समीर मुकणे साहेबांना की आपलं शुभ हस्त या ठिकाणी आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. आपण पाहिलं तर RPL सीझन 1 चे अर्थातच उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातोय. यावेळी पहा उडवलाय आणि पहा इथनं लाफ्ट केला बॉलला धीरज पवार मिस्टर 360च्या बॅट मधून फेकून दिला. सीमा रेषा पलीकडे येतोय ब्रँडेड षटकार. मला वाटतं किशोर नाईक याने मागच्या मॅच मध्ये देखील 9 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याचप्रमाणे अगदी त्याच लेंथमध्ये त्याच नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली जाते. आणि इथनं जर पाहिलं तर डेफिनेटली 9 धावा आल्या धावपटलावरती पहिल्या ओव्हरमध्ये. अजून येणारे 3 षटकं सांगून जातील कोण किस्से भारी आहे. कारण की आतापर्यंत हर्षदक्ष इलेव्हन चिंचवड संघाचा विचार केला तर एकतर्फा बोलबाला बॅटिंगच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर जर विचार केला तर कोणीतरी त्या संघाला अगदी गोलंदाजीवरती रोखणारा समोरचा संघ मिळाला गेलाय. कारण की किशोर नाईक यांना पहा अगदी ट्रॅक करण्याचा प्रयत्न झाला होता धीरज पवारला परंतु तिथे सफलता आली नाहीये. 9 धावा खर्च करत असताना पहिलं षटक शानदार मैदानाच्या आतमध्ये समाप्त केलं गेलं. आता पाहायचं दुसरा गोलंदाज मैदानामध्ये ज्याचा वापर केला जाईल आणि तो असेल इथनं प्रसन्न इलेव्हन खांदा कॉलेज फाटा टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये ज्यानं आपण जर पाहिलं तर आयकॉनची भूमिका पार पाडली आहे. तो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असेल राकेश कातकरी मान फ्रॉम पाटणोलीचा हा खेळाडू या बॉलिंग ट्रॅकवरती पहा समोर असेल फलंदाज धीरज पवार. अगदी इथनं मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल एक मास्टर माइंड क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे पहा सरळ बॅटनं फेकून दिला मिड ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार येतोय धीरज पवारच्या बॅटमध्ये ठोकलेला हा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी.
मग डीजे पहा, हर्षदक्ष इलेव्हन चिंचवड टीमचं कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण की पहा विशेष काय टीम मध्ये, कारण की ज्यावेळी पहिल्या दिवशी स्पर्धा चालू झाली त्या दिवशी पूर्ण दिवसभर फक्त ही सलामीची जोडी केली आणि आज या स्पर्धेचा या संघाचा दुसरा दिवस खेळण्याचा असेल, त्यामुळे जर पाहिलं तर पहिलं विकेट हर्षदक्ष इलेव्हन चिंचवड टीमचं पडलेला, अगदी ही कौतुकाची गोष्ट. आणि इथनं मात्र पहा वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चालला अजय नाईक, इथनं मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहा पहिलं विकेट आल्या, धावेंचा विचार केला तर धापटलावरती टोटली 15 धावा लागल्या गेल्यात. राकेश कातकरीने पहिल्या बॉलवरती षटकार जरूर त्या ठिकाणी मात्र खर्च केला, परंतु त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट चेंडू आला, तिसऱ्या बॉलवरती विकेटचं बदन. आता पुढचे बॉल कशा रीतीने असतील, इथे पहा मिस टायमिंग, किशोर नाईक चेंडू खाली आणि मिळालेली लगातारची अजून एक सफलता. डीजे तो काय टायटल सॉन्ग बनवलंय, कारण की या सॉन्ग मध्ये आपण जर पाहिलं ना तर आयोजकर्त्यांचं कौतुक केलं जातं. कारण की मित्रांनो आयोजक कमिटीचा विचार केला तर मित्रांनो ज्यावेळी आदिवासी प्रीमियर लीग ज्यावेळी होत नव्हती त्यावेळी अगदी बऱ्याच समाजानं आपण जर पाहिलं तर नावं ठेवली होती, परंतु ज्यावेळी आपण पाहिलं तर कमिटी उभी झाली, अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सर्व या ठिकाणी सचिव वगैरे असतील, सदस्य असतील आणि घेतलेली मेहनत, आणि त्यानंतर पहा अगदी पाहिलं तर सीझन 1चं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. इलेक्ट्रिक स्कूटी देखील या ठिकाणी मालिकेवरसाठी आपण पाहिलं तर नियोजित केली गेली. एक शानदार पर्व आपल्या भेटीसाठी घेऊन आले. अगदी पहिल्या सीझन मध्येच आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु कोणता संघ आणि कोणता खेळाडू त्या खरं तर बाईकचा या ठिकाणी हक्कदार असेल. पुढचा बॉल न्यू बॅट्समन सुनील नाईक, एस व्हाईट बॉल ऑफ स्टिकला बराच दूर चाला. टोटल बॉल समाप्त या ठिकाणी झाले गेले, ते म्हणजेच 5 जुनी शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. 5 धावपटलावरती टोटली 16 धावा, 2 गड्यांचा मोबदला, 2 मोठे गडी बाद झाले. अजूनही मयूरबाग नॉन स्टॅकला खेळतो, मिस टायमिंग झाला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संतोष पोचेल स्वतः कॅप्टन, परंतु जेल सोडली गेली आणि इथे पहा ही चूक महागात देखील पडेल, कारण की फलंदाजाला जीवदान दिलं गेलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या खेळानंतर संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गडी बाद. हर्षदक्ष इलेव्हन चिंचवड टीम 18 धावा धावपटलावरती. डीजे वरती यायचं अनिल दी दोरे दोरे कशेले, अगदी पाहिलं तर फॉरेस्ट ऑफिसर आहेत. मी विनंती करतो साहेब आपण व्यासपीठावरती यायचा मासला आपण एन्जॉय करतात, आणि या ठिकाणी मात्र आपलं सहर्ष मनपूर्वक अधिक स्वागत करतो सीझन 1 मध्ये. साहिल वाघमारे बॉलिंग ट्रॅकवरती आला. यावेळी पहा इथे मात्र मासा गळाला लागेल का नाही, कारण की नो मास मध्ये चेंडू पडतो, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पहा असं वाटलं की जेल होईल आणि मयूर वाघला ट्रॅप केलं जातं, कारण की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नव्हते, अन्यथा थोडंसं अडचणी वाढल्या असत्या. डेफिनेटली पाहता आपण 2 धावा आल्या, 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल आणि टोटल 20 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. हर्षदक्ष इलेव्हन चिंचवड संघ. तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त चालू झाला मित्रांनो. पहा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि पहिल्याच बॉलवरती फटका फसला होता मयूरबागचा. पुढचा बॉल साहिल वाघमारे, एक छोटासा खेळाडू आहे. हा चेंडू पहा सटिक लेंथ ऑफ स्टिकला
आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना विकेट किपर किशोर नाईक यांचं जे मास्टर माइंड क्षेत्ररक्षण जे आहे ना त्याच्यावरती पूर्णपणे आता चर्चा चालू असेल. कारण की पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जेवढं क्षेत्ररक्षण आपण पाहता अगदी तेवढं पूर्णपणे त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर मास्टर माइंड डोक्यानं ते क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजही तेवढी साथ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पहा ऑफ स्टिकच्या बाहेर चालला व्हाईट बॉल असेल आणि वाईटच्या मदतीने पहा आणि संघाची धावसंख्या पुढे चालली 21 धावा. यावेळी पहा बॅट चेस लागली, बॅक साईडला क्षेत्ररक्षक आहेत, एक मिळेल पहा. एक धाव आली, थोडासा ओव्हर थ्रो, खराब थ्रो आणि ह्या चुका इथे पहा, या चुका मागात पडतील. कारण की किशोर नाईक यांना माहिती आहे प्रत्येक फिल्डिंग महत्वाची आहे. आणि तिथे आपण जर पाहिलं तर थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. जर हा चेंडू सापडला असता तर एक धाव तिथे रोखली गेली असती, परंतु ती धाव चोरली गेली आहे. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये मयूर वाघ पुन्हा एक धावनं स्ट्राईकला. दोनच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल 23 धाबेवरती पहा धावत संख्या अगदी थांबवली गेली आहे, मोठी धावत संख्या येत नाही. आणि इथे पहा स्लॉट मध्ये हाफ ट्रॅकर बॉल, अगदी प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं आणि कव्वाज रिझनच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषा पलीकडे चालला. येतोय ब्रँडेड षटकार. एस गोलंदाज तयार, साहिल बागमारे समोर मयूर, अक्रॉस बॅटेड आडवा बॅटने खेचलाय, बॉल सीमा रेषा पलीकडे अजून एक येतो माइटी हिट. डीजे थँक्यू सो मच डीजे. इथं मात्र आपण पाहता षटकाराला संघाची धावत संख्या पुढे चालली. टोटल 35 धावा धापटलावरती लागल्या गेल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा अगदी पूर्णपणे पकडून ठेवल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर साहिल बागमारेवरती आता जिम्मेदारी सोपवली आहे, परंतु तिथनं धावा खर्च व्हायला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल यावेळी पहा अगदी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत राकेश, बॉलला उचलतील आणि तिथनं जर पाहिलं तर एकच धाव आली या बॉलवरती. या एक धावेच्या मदतीने पहा संघाची टोटल धावत संख्या जाऊन पोहोचली 36 धाबा धापटलावरती लागल्या गेल्या. 18 चेंडूमध्ये 36 धाबा जमवल्या गेल्या. आता शेवटचं षटक या ठिकाणी मात्र असतं स्लोगवते षटक, इकॉनॉमिक स्पेल इथनं केलं जाईल. कोणता गोलंदाजचा या ठिकाणी मात्र विचार केला जाईल हे देखील महत्वाचा. आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये बनवले 36. आता बघायचं येणारे 6 बॉल आणि इथनं मोठे फटकेबाजी सुरू होईल का, कारण की गोलंदाजीचा बॉल बाला तसाच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत देऊया संधी डीजे ऑपरेटरना. आपण जर पाहिलं जो संघ जिंकेल त्याला चांगला बेनिफिट मिळणारा गोलंदाज तयार. सरळ बॅटनं संतोष आहे त्या ठिकाणी, बॉल अडवलं जाईल. एक मिळाली, दुसरीचा कॉल आणि इथे बॉल ट्रॅक केलं जात आहे.
ट्रॅप केलं जात होतं मयूरला. पहा मैदानाच्या आतमध्ये जी व्यूहरचना आहे, कारण की डीप मध्ये संतोष होता, त्याला माहिती आहे आपण डेंजर झोनला थ्रो करणं गरजेचं आहे, कारण की तिथे मयूरला स्ट्राईक देणं म्हणजे चुकीचं ठरेल, कारण की तो या खेळपट्टीवरचं वादळ मोठं आहे. कारण की तब्बल जर विचार केला मित्रांनो तर एक रन मशीन त्या फलंदाजाला म्हणावं लागेल. काय जबरदस्त मोठे फटके आले होते, परंतु इथे कुठेतरी गोलंदाजानं अगदी धरून ठेवलं गेलंय. मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज बॅक टू द बॉलर. मिळालेली सफलता, ज्या विकेटची तलाश होती, मोठा मासा गळायला लागेल आणि फलंदाज इथनं मयूर वाघ मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका हर्ष दक्ष 11 चिंचवड टीमला. धावपटलावरती लागल्या गेल्या पायतनं 45 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. त्या म्हणजेच हर्ष दक्ष 11 चिंचवड टीमच्या या ओव्हरमध्ये धाबा आल्या. टोटली 9 धाबा आल्या. आता शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल असेल आणि सुनील नाईक वरती जबाबदारी आहे. 50 आकडा क्रॉस होईल का, परंतु गोलंदाज देखील तेवढा चांगला आहे ज्यानं मयूर वाघची विकेट मिळवली आहे. अंतिम बॉल इथे पहा, हलक्या हाताने बॅक साईडला रोहित आहे त्या ठिकाणी बॉलला उचललं जाईल. एक मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु नाही. इथे पहा विकेटचं बदन, रन आउट असेल फलंदाज. अंतिम बॉलवरती एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावा बनल्या गेल्या टोटली 46. आता उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच येणारे बॉल 24 अर्थात 4 षटकांनी कंपल्सरी प्रसन्न 11 खांदा कॉलेज पटा टीमला बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 47 धावा, 47 धावेंची गरज. येस, त्यानंतर पाहू शकाल आपण अगदी एक जबरदस्त इथे जर पाहिलं तर धाबा संख्या उभी झाली आहे, परंतु आता पाहायचं या धाबा अगदी चेस केल्या जातील का डिफेन्स केल्या जातील. दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघामध्ये फलंदाज गोलंदाज आहेत. आणि पहा इथनं मात्र जर विचार केला तर या मॅचच्या जोरावरती आपण जर पाहिलं मित्रांनो तर अगदी क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथनं मात्र जर विचार केला तर सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या 24 बॉल मध्ये कंपल्सरी 47 धाब्यांची गरज आहे. आणि त्या ह्या मॅचचं अगदी धावतं उदाहरण, धावतं वर्णन आपण ऐकाल जरूर. इथनं जर पाहिलं तर अगदी या स्पर्धेसाठी ज्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा, तेच आमचे या स्पर्धेचे आयोजक करते सन्माननीय DN पवार साहेबांना मी विनंती करतो की आपण सेकंड इनिंग्स मध्ये आपण जरूर या स्पर्धेला आणि निश्चितच या सामन्यामध्ये आपला आवाज ऐकवाल अशी विनंती करतो. थँक्यू सो मच. जय आदिवासी. अरे आवाज येत ना. जय आदिवासी. मॅच आहेत कोणाच्या? जय आदिवासी. निश्चितच उद्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस
खूप मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण सर्वजण साजरा करणार आहोत. दरम्यान आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल वर्ष पहिलं सत्र आपण पाहतोय. दिमागदार आयोजन नियोजन महादेव पिरकड साहेब, प्रकाश पवार साहेब, विष्णू खैर, शरद सर ठोंबरे, हरीश निरगुडा, कैलास खडके साहेब, DN पवार आणि आपण सर्व एकत्रितरित्या या स्पर्धेचं उत्कृष्ट असं आयोजन नियोजन केलेलं पाहतोय. आणि आज आपण अंतिम दिवसामध्ये आणि अंतिम क्षणामध्ये आहोत, जिथे अंतिम टॉपचे 5 संघ सुद्धा आपल्याला मिळालेत. आणि या अंतिम 5 संघांमधली जी लढत आहे त्या लढतीमधील हा पहिला क्वार्टर फायनलचा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय. चिंचवण बनाम प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा. मात्र 47 धावांचं आव्हान आहे. पहिल्या सुपर 10च्या थरारामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक 4 षटकांमध्ये 70 ते 80 धावा इथे पार केल्या होत्या. आणि आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण निश्चितच शरद सर ठोंबरे यांना सुद्धा काही वेळासाठी ऐकणार आहात. हे माफक आव्हान आहे. टी बॉलचं क्रिकेट म्हटलं तर इथे 4 षटकात या साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यामध्ये खूप दमछाक झाली. पाहिलं ना तर धीरजने काही फलंदाजी केली होती. तब्बल 71 धावांची स्फोटक खेळी आणि ट्रॉफीवर मात्र निश्चितच नाव कोरलंय. इथून वळतोय सामन्याकडे मास्टर माइंड फलंदाज बायकर मॅन, अलिबाग आदिवासी टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर किशोर नाईक ऑन द स्ट्राईक. आणि गोलंदाजी मार्कवर सुनील. हा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा. 1 शॉट, नो बॉल आहे की 1 शॉट आहे पंच? नो बॉल. यस, आपण पाहिलं ना तर अशा चुक्या करता येणार नाहीत. कारण या अगोदर आपण सुरेख आवाज ऐकला. प्रवीण वाघे मॅन फ्रॉम वलप, अतिशय जबरदस्त समालोचन. एक नवतरुण जे समालोचक घडत आहेत त्यांना पाहून खूप आनंद वाटतोय. आम्ही काही व्यावसायिक समालोचन करत नाही, परंतु बऱ्याच वर्षांपासून माईक हातात आहे, चांगलं समालोचन करण्याचा प्रयत्न. या वेळेला फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. सोने पे सुहागा असणारा हा चेंडू होता किशोर नाईक यांच्यासाठी, परंतु सुरेख कमबॅक केलंय. पाहिलं ना तर सुदाम नाईक यांचे बंधू आय थिंक सुनील गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय दिलीप वाघे यांच्याकडून. त्यांना आशा आहे दत्ता वाघे यांच्याकडून, कारण आपला संघ कुठेतरी जिंकावा. या वेळेला पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते, परंतु किती काळ शांत ठेवलं जाणार, किती काळ या दोन्ही खेळाडूंना शांत ठेवलं जाईल हा मोठा प्रश्न उभा असेल हर्ष दक्ष 11 चिंचवण संघासोबत. परंतु त्यांचे संघ मला खुश असतील, कारण एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाणार आहे निश्चित. यस, प्रत्येक षटकारासाठी कृष्णा वाघे साहेबांकडून, प्रकाश वाघे साहेबांकडून 200 रुपये आले. त्यातले समालोचन कक्षात जमा सुद्धा केलेत त्यांनी 500 रुपये. प्रत्येक षटकार मोजायचा आहे. पाहूया आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य. प्रत्येक संघ मालक इथे वाढवतोय. पहिले 200 रुपये मिळतायत, पहिला 200 रुपये मिळतायत. यस, रेफर केलं गेलंय. पाहूया, रेफर केलं गेलंय. पाहतोय इथे मात्र चुकीला माफी नाही. मी म्हंटल होतं किती काळ शांत ठेवलं जाणार. संतोष कातकरी एक ब्रँड आहे अलिबाग तालुक्यातील, तर दुसरा ब्रँड आहे पनवेल विभागातील. आपण पाहिलं तर संतोष कातकरी. या वेळेला वाचेल. फ्री हिट आहे. गंडवलं होतं परंतु फ्री हिट आहे. काही हाताला लागणार नाही हर्ष दक्ष 11च्या, कारण आपण विचार केला ना तर अशा पद्धतीने गंडवणं खूप गरजेचं आहे. परंतु इथे मात्र मिळतंय फ्री हिटचा फायदा. एकूण धाव फलकावर धाबा झाल्यात बिनबाद 11.
काहीतरी चमत्कार करावा लागेल, काहीतरी चमत्कार करावा लागेल. हर्ष दक्ष 11 धीरज पवार आणि त्यांच्या टीमला चमत्कार. हा फटका फसलाय, झेल होणार का? आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सुनील झेल सोडतोय. बऱ्याच अशा कॅचेस बनत नाहीत सहसा, परंतु पहिला पडला तरी कॅच बनवणं खूप गरजेचं होतं. तब्बल 2 वेळा त्यांनी गंडवलं होतं संतोषला, परंतु हाताला पुन्हा एकदा मात्र अपयश येतंय हर्ष दक्ष 11च्या. आणि एकूण धावफलकावरही 1 धावेने वाढतंय. धावफलकावर धावा झाल्यात बिनबाद 12. तब्बल कित्येक दिवस आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत अनंत पवार यांना पाहतोय. एक चांगले पंच, त्यानंतर संजय वाघमारे असतील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. चेंडूला फारशी उंची नव्हती. दिनेश वाघमारे मॅन फ्रॉम वंजारवाडी कर्जत यावेळेला लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव काही वाचू शकत नाही आपल्या संघासाठी. दरम्यान आपण पाहिलं ना तर सुरेख षटक हाताळलंय. अजूनही या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहिले ना तर 2 नो बॉल टाकले गेलेत. आणि या 2 नो बॉलनी जर आपण पाहिलं तर फ्री हिटवर काही विशेष दिलं नाही सुनीलनी. हे कौतुक आहे त्याचं, परंतु असे अतिरिक्त चेंडू टाकणं थांबवावं लागेल. या वेळेला पुन्हा एकदा आलाय दुसरा फटका. ब्रँड बोलते संतोष कातकरी कोलते आणि पुन्हा एकदा षटकाची समाप्ती झाली. षटकार आणि डीजे.
जपला हे आपल्याला कृतीतून सुद्धा दाखवावं लागेल. आपल्या नवतरुण खेळाडूंना, आपल्या क्रिकेटपटूंना अन्यायकारक घटनेत, अन्यायकारक गोष्टींमध्ये आपल्या समाजाच्या पाठीशी सुद्धा राहावं लागेल. केवळ क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि इथे मात्र 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर उर्वरित 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत आणि धीरज पवार यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण होतं ते बिघडवलंय डीजे. प्रकाश वाघे साहेब ना? यस, प्रेक्षकांकडे कॅमेरा आहे. आपल्याला आपला उत्साह कॅमेरा दाखवायचा असेल तर प्रत्येक पब्लिककडे कॅमेरा फिरतोय. आपला उत्साह आपल्याला दाखवायचा. 12 चेंडू मात्र 16 धावांची गरज. 12 चेंडू मात्र 16 धावांची गरज. हर्षदक्ष 11 चिंचवण संघासाठी हा सामना इथून खूप कठीण बनलाय. असे सामने बनवताना टी बॉल क्रिकेटवर खूप कष्ट घ्यावे लागतात. टेनिस क्रिकेटमध्ये असे सामने फिरतात, परंतु टी बॉल क्रिकेटमध्ये असे सामने फिरत नाही. परंतु पाहूया फिरवण्याचा प्रयत्न होईल का. संतोष कातकरीचा सामना करेल गोलंदाज अविनाश. यस, प्रकाश साहेब धन्यवाद. पाहिलं ना आपण तर निश्चितच त्यांच्याकडून 1000 रुपये इथे जमा झालेत. वाईड बॉल. 12 चेंडू 15 धावांची गरज. 12 चेंडू केवळ 15 धावांची गरज. प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहताना पाहतोय पण फायनलच्या दिवसामध्ये ते जाणता येतं. रायगड आदिवासी प्रीमियर लीग आणि इथे पुन्हा एकदा केवळ डील इन द सिक्सेस मध्ये करतोय. केवळ डील करतोय सिक्सेस मध्ये. त्याच्या बॅट मधून जेव्हा चेंडू लागतोय तो चेंडू सीमा रेषात पाहतोय आणि हा येतोय तिसरा षटकार. संतोष कातकरीच्या खेळीवर मात्र खुश पाहतोय आपण. प्रेक्षकांनी थोडस इथे व्हॉलेंटिअरचं काम करताय. गेली 5-6 दिवस आपण खूप अतिशय सुरेख काम करतायत. आज सुद्धा शेवटच्या काही 1-2 तासाचा खेळ शिल्लक राहिलाय. त्यामुळे निश्चितच आपली ही उत्सुकता प्रेक्षक मायबाप यांना खरोखर आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही आणि आता मात्र केवळ 8 धावांची गरज. येणारे 11 चेंडू 8 धावांची गरज. ह्या स्पर्धेचं कव्हरेज आपण पाहतोय केटीसी लाईव्ह इव्हेंट्स, अजिंक्य पवार, निशांत बागडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून पूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेचं टेलिकास्ट होतंय. या वेळेला फसवलंय, स्वतः निघालेत. संतोष दाखवतो इथे खेळाडू वृत्ती, कोणताही वाट पाहिली जात नाही. डीजे कांड्रोली काही षटक हाताळलं होतं, सुरेख षटक हाताळलं होतं. शेवटचं षटक मात्र त्यांचं धावा देऊन गेलं होतं 10. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने आउटसाइड द ऑफ स्टंप जाणतोय. बॅटरच्या रीच पासून चेंडू लांब ठेवला जातोय. कारण इथे जर पाहिलं ना आपण
केवळ 8 धावांची गरज आहे. मला वाटतंय या 3 चेंडूमध्ये कदाचित हा सामना संपवला जाऊ शकेल रवींद्र वाघे यांच्या माध्यमातून. ते सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत. परंतु नाही, इथे सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्मान देणं महागात पडेल का? या सामन्यामध्ये चमत्कार घडण्याच्या दिशेने वाट पाहतोय आपण. चमत्कार घडणार का? 8 चेंडू 8 धावांची गरज, 11 चेंडू 9ची गरज होती, तिथून 3 चेंडू डॉट गेलेत. आणि इथे पुन्हा एकदा मात्र आपल्या बोटांची जादू दाखवताना दिसतोय गोलंदाज अविनाश लेंडे. काय गोलंदाजी चालू आहे. षटकार खाल्ला होता, संतोष कातकरी यांच्या माध्यमातून षटकार खाल्ला होता, परंतु हार मानली नाही शेवटपर्यंत आणि आपल्या संघासाठी जिओ जानचे प्रयत्न केला जातोय. यावेळेला स्टेट ऑन द ग्राउंड, चेंडू जातोय, षटकार, सलामी दिली जाते युट्यूब लाईव्ह कॅमेराला. आणि इथे मात्र केवळ आता 2 धावांची गरज. हा सामना बऱ्याच अंशी झुकलाय, तो म्हणजे प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा या संघाकडे. अतिशय उत्कृष्ट. पुन्हा एकदा आता मात्र 2 धावांचे दिक्कत. 2 धावांसाठी कुठपर्यंत हा सामना, असे सामने आपण पाहिलेत. मेडन षटक सुद्धा हाताळलं गेलं. मला वाटतं प्रकाश साहेब जवळ 2 षटकं मेडन गेलीत अद्यापर्यंत. 5 षटकं मेडन गेली. त्यामुळे पहिलं षटक आमचे बंधुराज सचिन लांगी यांनी फेकलं होतं. त्यानंतर आय थिंक रोहित कातकरी म्हणून एक गोलंदाज होता, त्यांनी सुद्धा निर्धाव षटक टाकलं होतं. प्रशांत पवार यांच्या टीम मध्ये आय थिंक होते ते. आणि युवराजनी सुद्धा एक, माझे टीममेट युवराज रोहा यांनी सुद्धा. तर 2 धावांची गरज आणि मॅन विथ द गोल्डन आर्म मयूर वाघ, ज्यांनी बॅटिंगच्या जोरावर आपलं अधिराज्य गाजवलं या पूर्ण स्पर्धेत, तो इथे आता आपल्या गोलंदाजीची जादू दाखवणार का? केवळ 2 धावांची गरज. तर एक तगडा फलंदाज राकेश कातकरी, ज्याच्या बॅट मधून आले तब्बल 2 षटकार अद्यापपर्यंत. आणि हा विनिंग फटका राकेश कातकरी, जबरदस्त फलंदाजी. धन्यवाद. नानिवली गावामध्ये आगमन झालंय भालचंद्र दादा जाधव आमचे मोठे बंधू यांचं. आणि निश्चितच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राकेश कातकरी. 2 गडी बाद केलेत, तब्बल 16 धावा, तदनंतर पारितोषिक सुद्धा आलंय. ओके. आणि धीरज साठी सुद्धा 200 रुपये आलेले आहेत. शरद सर ठोंबरे यांना विनंती असेल, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि रोख रक्कम आपण प्रदान करायची आहे.